आभाळाकडे पाहणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यात आज पावसाची नव्हे तर जगण्याची आस आहे। लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांचं संकट दिवसेंदिवस गडद होत आहे। कुणी हजारो रुपये खर्च करून टँकरचं पाणी विकत घेत एक एक रोप जिवंत ठेवतोय, तर कुणी कोरडवाहू शेतीत उभ्या पिकाकडे हताश नजरेनं पाहतोय। टोमॅटो, सोयाबीन आणि तुरीच्या पिकांवर आता पावसाअभावी संकट ओढवलंय। मेहनत, कर्ज आणि स्वप्न वाचवण्यासाठी सुरू असलेली ही शेतकऱ्यांची जीवघेणी धडपड पाहूयात या रिपोर्टमधून। एका हातात घागर, दुसऱ्या हातात उद्याची आशा। प्रत्येक पावलागणिक एका रोपाला जीवन देण्याची धडपड। हे दृश्य कोणत्याही दुष्काळग्रस्त भागातलं नाहीये, हे आहे लातूरच्या एका शेतकऱ्याचं वास्तव। जिथे आभाळाने साथ सोडली आणि बळीराजावर घागरीने शेत जगवण्याची वेळ आली आहे, चाकूर तालुक्यातल्या दापक्याळ गावात शेतकरी मैनुद्दीन शेख यांनी एका एकरात टोमॅटोची लागवड केली। मोठा खर्च केला, मोठी स्वप्न पाहिली, मात्र पावसानं पाठ फिरवली। आता टँकरचं पाणी विकत घ्यायचं, घागरीत भरायचं आणि एक एक रोपापर्यंत स्वतःच्या हातानं पोहोचवायचं। उन्हाची पर्वा नाही, थकव्याची तक्रार नाही, कारण या प्रत्येक रोपात शेतकऱ्याच्या कुटुंबाचा श्वास आहे आणि प्रत्येक घागरीत त्याच्या आशेचं पाणी भरलेलं आहे। आज संपूर्ण कुटुंब उन्हात राबतंय, कारण प्रत्येक रोपात त्यांच्या उद्याचं स्वप्न आहे। पाऊसच पडणार गेलं, थोडं पाऊस पडलं आणि कमी झालं, पुन्हा टमाटा सुकून आल्यानंतर मी वरचं थोडं पाणी जमा केलं बॅलरामध्ये जमा करून थोडं झारीनं काही तांब्यानं माझी लेकरं बाळ आमची घरची मंडळी सगळी मिळून पाणी टाकल्यानंतर थोडं हिरवं झालं, पुन्हा तरी पूर्ण गेलं पाणी भरपूर। आता काय करावं म्हणून मग टँकरनं पाणी टाकू लागलो। ही कहाणी फक्त एका शेतकऱ्याची नाहीये। बुधोडा गावातील शेतकरी अशोक चिलमे यांची ही अवस्था याहून वेगळी नाहीये। 5 एकर कोरडवाहू शेती, 4 एकरावर सोयाबीन आणि अर्धा एकरावर तूर लावली आहे। पावसाच्या विश्वासावर पेरणी झाली, पिकं उगवली, पण आता जमिनीतील ओलावा संपत चाललाय। सोयाबीनची वाढ थांबली आहे, तुरीची रोपं कोमेजू लागली आहे। विहीर नाही, सिंचन नाही आणि आता आधार फक्त आभाळाचा। टँकरनं पाणी आणून पाणी देऊ लागले, ठेंब जमा करू तरी ते उगवणे अशी परिस्थिती झाली आमची। सरकारने आम्हाला तांब्या पाण्या घालून देखील काही परिस्थिती झालेली आहे, वापरलं नाही ना काय नाही। सरकारने आम्हाला काहीतरी अनुदान निमित्तानं देवं ही विनंती आहे। एका बाजूला बियाणं, खतं, औषधांचा वाढलेला खर्च आणि दुसऱ्या बाजूला पावसानं मारलेली ही दडी। शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। कुणी टँकरचं पाणी घेतोय, कुणी उभ्या पिकाकडे असहाय्य नजरेनं पाहतोय। आज शेतात पाणी कमी आहे, पण शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अधिकच असल्याचं दिसतंय। बळीराजा कधीच हार मानत नाही, तो शेवटच्या थेंबापर्यंत पिकासाठी लढत राहतो, पण निसर्गाने साथ सोडली तर त्याच्या हातात काहीच राहत नाही। आता लातूरच्या शेतकऱ्यांच्या नजरा फक्त आभाळाकडे लागल्या, कारण वेळेत पाऊस आला तर पिकांना जीवदान मिळेल, अन्यथा पिकं कोमेजून जातील। फक्त पीक नाही तर शेतकऱ्यांच्या वर्षभराची स्वप्न सुद्धा, त्यांची मेहनत आणि उद्याची आशा सुद्धा। तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पीक हे आता शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर सुकतोय, पण ते वाचवण्यासाठी शेतकरी अजूनही धडपडतोय। शेतकरी हार मानायला तयार नाहीये। टँकरने पाणी विकत आणून घागरीने एक एक रोप जगवण्याची धडपड सध्या शेतकरी करताना दिसत आहेत। पाऊस लांबल्याने लातूरच्या शिवारात आता दुष्काळाची छाया दिसू लागली आहे। आबाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याला आता फक्त एका दमदार पावसाची आस आहे, कारण पाऊस आला तर पीक वाचेल आणि त्यासोबत शेतकऱ्याची वर्षभराची आशाही। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।